पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालनिर्णय म्हणजे दिनदर्शिकेवर येणारे प्रश्न यावर आपण एक लेक्चर इथे घेऊया. पहा, सर्वप्रथम वर्षाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सामान्य वर्ष आणि दुसरा प्रकार आहे तर लीप वर्ष. पहा, सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात, तसेच लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. म्हणजे लीप वर्षात 366 दिवस असतात म्हणजे काय, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा येतो, म्हणजे 29 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात. पहा, त्यानंतर 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे. 52 आठवडे आणि एक दिवस. त्यानंतर 366 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस एक्स्ट्रा असतात. यामध्ये पहा, सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात, म्हणजेच 1 जानेवारीला येणारा वार हा 53 वेळा येतो आणि इतर वार इतर 6 वार जे असतात ते तर 52 वेळा येतात. हे झालं सामान्य वर्षात. त्यानंतर लीप वर्षात 1 आणि 2 जानेवारीला येणारा वार हा 53 वेळा येतो व राहिलेले इतर वार हे 52 वेळा येतात. पहा, यानंतर महिन्याचे दिवस म्हणजे महिन्याचे वार कसे काढायचे हे माहिती पाहिजे आपल्याला. यामध्ये पहा, एकूण 12 महिने आहेत. पहिला जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात. सामान्य वर्षात जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात आणि जर वार किती दिवसांनी पुढे येतो असं जर काढलं तर 3 दिवसांनी वार हा पुढे जातो. आणि या जानेवारी महिन्यामध्ये पहा, 1, 2, 3 म्हणजे 31 दिवसाचा जर महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेला येणारे वार हे 5 वेळा येतात. त्यानंतर जे महिना फेब्रुवारी महिना थोडक्यात घेऊया. साधा फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि जर लीप वर्षाचा विचार केला तर 29 म्हणजे हा वार साध्या वर्षात 0 दिवसांनी पुढे जातो आणि लीप वर्षात 1. विचार जर केला 1 तारखेला 2 तारखेला किंवा 3 वार येणारे साध्या वर्षात ते प्रत्येकी 4 वेळा येतात. पण जर 29 तारखेचा जर महिना असेल तर 1 तारखेला येणारा वार हा 5 वेळा येतो. पहिला प्रश्न 30 दिवसाचा वार. 30 दिवसाचा जो महिना असेल, 30 दिवसाचा महिना जर विचार केला तर एप्रिल महिना आहे 30 दिवसाचा. एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात आणि हा वार आता तो 2 दिवस पुढे. म्हणजेच या महिन्यात 1 आणि 2 तारखेला येणारे वार हे प्रत्येकी 5 वेळा येतात. ही झाली थोडीशी बेसिक माहिती. बरं, वर्षाचा विचार केला, सामान्य वर्षात 1 जानेवारीला सपोज रविवार आहे तर 31 डिसेंबरला पण रविवारच येतो. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला जर रविवार असेल तर वर्षाच्या शेवटच्या वारी पण रविवारच येतो. आणि पुढच्या वर्षाचा विचार केला तर 1 दिवसाने पुढचा वार येतो, रविवार नंतर येतो तर सोमवार. आणि जर लीप वर्षाचा विचार केला, लीप वर्षात पहा 1 जानेवारीला सपोज रविवार होता तर यामध्ये 31 डिसेंबरला सोमवार येणार आणि पुढच्या वर्षाचा जर 1 जानेवारीचा जर विचार केला तर उत्तर येतं मंगळवार.
ही थोडीशी बेसिक माहिती झाली. आपण यावर काय करूया, प्रश्न घेऊया लगेच. पहा, एक पहिला प्रश्न घेऊया सोपा. 1 जानेवारीला जर रविवार असेल कोणत्या साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीला जर रविवार असेल, 1 जानेवारीला रविवार होता साध्या वर्षात, तर प्रश्न असा विचारला 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल. पहा, कोड सांगितले आपण 31 दिवसाचा जर महिना असेल तर हा वार 3 दिवसांनी पुढे जातो. 30 दिवसाचा असेल तर 2 दिवसांनी, 29 दिवसाचा असेल तर 1 दिवसांनी आणि 28 दिवसाचा असेल तर 0 दिवसांनी. आता पहा, जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे म्हणजे प्लस 3 वार. रविवार नंतर 3 दिवस पुढे जा, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजेच 1 फेब्रुवारीला हा बुधवार येईल. जर आपण थोडस मोठा प्रश्न घेऊया. जर 1 फेब्रुवारी 2016 1 फेब्रुवारी 2016 ला रविवार होता, तर प्रश्न असा आहे 1 मार्चला कोणता वार असेल. म्हणजे पहा, 2016 लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे 29 दिवस, एका दिवसाने वार पुढे जाईल म्हणजे रविवार नंतर येतो तर सोमवार. अशा प्रकारे हे महिन्याचे तुम्ही वार काढू शकता. त्यानंतर तुम्हाला जर वर्षाचे वार काढायचे म्हणजे वर्षात कोणता वार येतोय तो प्रश्न पाहूया. एक क्वेश्चन घेऊया तुम्हाला. 1 जानेवारी 2000 रोजी थोडक्यात रविवार होता. 2000 रोजी रविवार होता आणि प्रश्न असा विचारला आहे 1 जानेवारी 2000 रोजी रविवार होता, तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल असा एक प्रश्न विचारला जातो. पहा, आता जानेवारी 2007 लक्षात ठेवा कोणता वार होता तर रविवार. त्यानंतर 2001, 2002, 2003, 2004 आणि 2005 किती वार आहे काउंट करायचे. 1, 2, 3, 4, 5. तर 5 ला 5 घेतले आणि एक लीप वर्ष आहे त्यामुळे एक ऍड केला, 5 आणि 1 6 म्हणजे एक वार पाठीमागे. रविवार नंतर उत्तर येईल तर शनिवार. ओके, बस.